गेल्या 10-15 दिवसांमध्ये सोन्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ आणि मोठी घसरण पाहायला मिळाली। 8 दिवसा अगोदर सोन्याची किंमत 90,000वरती जाऊन टेकली होती, पण आज जर सोन्याची किंमत पाहिली 22 कॅरेट 84,000 झाले आणि 24 कॅरेट 92,000 इतकं झालंय। सामान्य लोकांच्या मनात विचार चालू आहे, सोन्याची किंमत 1 लाखाला टच करते की काय। त्या लोकांनी सोन्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केले त्यांना खूप फायदा झाला, परंतु सर्वसामान्य जनतेला याचा मोठा फटका बसलाय, कारण की लग्न सराईमध्ये सोनं खूप जास्त प्रमाणात खरेदी केलं जातं। पण आता सर्वसामान्यांना दिलासा देणारी नुकतीच एक बातमी आली, सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळणार आहे। सोन्याच्या एक्सपर्ट कंपनीने दिलेल्या माहितीनुसार जवळजवळ 30 ते 35% याच्यामध्ये घसरण पाहायला मिळेल। म्हणजे जे 84,000चं सोनं आहे त्याची किंमत 55 ते 60,000 रुपये इतकी होईल। पण सोन्याच्या किमती कमी होणार आहे असं सांगणाऱ्या एक्सपर्ट कंपनीच्या दाव्यामध्ये किती दम आहे आणि कोणत्या कारणामुळे सोन्याच्या किमती कमी होऊ शकतात, चला सविस्तर पाहू। सर्वात अगोदर सोन्याच्या किमती कमी होणार आहे असा दावा कोणी केलाय ते पाहूया। अमेरिकेमध्ये एक प्रसिद्ध फायनान्शियल सर्व्हिसेस फर्म आहे, त्या फर्मचं नाव आहे मॉर्निंग स्टार। या फर्मचे ॲनालिस्ट एक्सपर्ट जॉन मिल्स यांनी सोन्याच्या किमती कमी होण्याचा दावा केला आहे। मिल्स यांनी केलेल्या दाव्यानुसार पुढील काही दिवसांमध्ये सोन्याच्या किमतीमध्ये जवळजवळ 35 ते 38% घसरण पाहायला मिळेल। म्हणजे सोन्याची किंमत प्रति तोळा 60 ते 65,000 इतकी होऊ शकते। मिल्स यांनी केलेल्या दाव्यानंतर जगभरामध्ये सोन्याच्या किमतीबद्दल बोललं जातंय। मिल्स हे या क्षेत्रामधील वरिष्ठ ॲनालिस्ट आहेत। ते BHP, रिव्हन टिंटो, फोर्टिस्क्यू, बेल, एग्लो अमेरिकन, साऊथ 32 आणि ग्लेनकोर यासारख्या जगभरातील मोठ्या मायनिंग कंपनीबद्दल त्यांचा मोठा अभ्यास आणि ॲनालिस्ट असतं। ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथे वास्तव्यास असलेले मिल्स व्हाईट हेवन, न्यू होप कॉर्पोरेशन यासारख्या ऑस्ट्रेलियनमधील मायनिंग कंपनीला रिसर्च आणि ॲनालिस्ट करून देतात। मायनिंग क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टरांना काय संधी आहे आणि कोणत्या मायनिंग कंपनी इन्व्हेस्ट करण्यासाठी चांगल्या आहेत याचा ते ॲनालिस्ट करतात। कुणच काय, मिल्स यांचा या क्षेत्रामध्ये खूप मोठा अभ्यास आहे, म्हणून त्यांनी केलेला दावा गंभीरपणे घेतला जातो। पण जॉन मिल्स यांनी सोन्याच्या किमती कमी होण्याचा दावा कोणत्या आधारावरती केला, त्यांचं म्हणणं नेमके काय आहे, पण त्या अगोदर आपल्याला सोन्याच्या किमती का आणि कशा वाढल्या ते समजून घ्यावं लागेल। सध्या भारतामध्ये तर सोन्याची किमती अनेक कारणामुळे वाढल्या आहेत। त्यामध्ये रशिया, युक्रेन, इस्रायल, पॅलेस्टाईन यासारख्या देशांमधील युद्ध, अमेरिकेची डळमळीत अर्थव्यवस्था आणि वाढती महागाई यासारख्या कारणांचा समावेश आहे। विशेषतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्या ट्रेड वॉरमुळे जागतिक स्तरावरती अस्थिरता वाढली आहे। सर्व गोष्टीचा परिणाम शेअर मार्केटवरती दिसून येतो। गेल्या काही दिवसापासून शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली। त्याचा परिणाम असा झाला की इन्व्हेस्टर सुरक्षित जागेवरती गुंतवणूक करण्याच्या मार्गावरती वळाले। अनेकांच्या मते गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय म्हणजे सोनं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करताना दिसत आहे आणि खरं याच कारणामुळे सोन्याच्या किमती दिवसांदिवस वाढत चालल्यात। पण मिल्स यांनी येत्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या किमती जवळजवळ मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसतील असा दावा केलाय। पण त्यांनी हा दावा कोणत्या आधारावरती केला ते पाहू। मिल्स यांनी केलेल्या दाव्यानुसार जगभरामध्ये सोन्याचा सप्लाय मोठ्या प्रमाणात होतोय। जेव्हा सोन्याच्या किमती वाढतात तेव्हा मायनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात काम करून अधिक प्रमाणात सोनं काढलं जातं। त्यामुळे 2024 मध्ये सोन्याच्या खाणीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना मोठा फायदा झालाय। 2024 मध्ये जगभरामध्ये 4,794 इतका सोन्याचा सप्लाय झालाय। 2023 पेक्षा हे प्रमाण 2% वाढलं होतं। हा एक नवा रेकॉर्ड होता। याशिवाय 2024 मध्ये सोन्याचा साठा 9% वाढलाय। मिल्स यांच्या दाव्यानुसार ऑस्ट्रेलियासारखे देश आपल्या सोन्याचं उत्पादन जास्त प्रमाणात वाढवत आहे। त्याशिवाय जुनं सोनं देखील मोठ्या प्रमाणामध्ये रिसायकल केलं जात आहे। त्यामुळे बाजारामध्ये सोन्याचा सप्लाय सातत्याने वाढताना दिसतोय। जर सोन्याचा सप्लाय वाढला तर त्याचा सर्व परिणाम सोन्याच्या किमतीवरती होतो। त्यामुळे काही दिवसांनी असं होईल, जेवढ्या प्रमाणात सोन्याचा सप्लाय वाढेल तेवढ्या प्रमाणामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण होईल। तर सोन्याच्या किमती कमी का होतील यासाठी मिल्स यांनी आणखीन एक कारण सांगितलंय। तर सोन्याची डिमांड कमी होत असल्याचे संकेत मिळालेत। मिल्स यांच्या दाव्यानुसार अनेक सेंट्रल बँका आणि इन्व्हेस्टर मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी करत आहे, पण त्याच्यामध्ये बँका आणि इन्व्हेस्टरचा कोणताही इंटरेस्ट नसला तरी देखील ते सोन्याचा मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसून येतात। 2024 मध्ये सेंट्रल बँकांनी एकूण 1045 टन सोन्याची खरेदी केली होती। बँका गेल्या 3 वर्षापासून 1000 टनपेक्षा जास्त सोनं खरेदी करतात। पण वर्ल्ड गोल्ड काउन्सिलमध्ये सांगण्यात आलंय 2020 मध्ये जेव्हा कोरोना महामारी आली होती
तेव्हा देखील सोन्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली होती, पण जेव्हा परिस्थिती नॉर्मल झाली तेव्हा पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीमध्ये घसरण पाहायला मिळाली. म्हणजे जर आपल्याला एकंदरीत सोन्याच्या जेवढा मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध होईल तेवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याच्या किमतीमध्ये घट होते. आणि सध्या मायनिंग कंपनी मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याचा साठा उपलब्ध करण्यासाठी दिवस रात्र काम करत आहेत. पण जॉन मिल्स यांनी केलेल्या दाव्याला अनेक एक्सपर्ट लोकांनी विरोध केला आहे. त्यांचं म्हणणं आहे या उलट सोन्याच्या किमती आणखीन जास्त वाढतील. पण खरं जर पाहिलं तर जॉन मिल्स यांचा या क्षेत्रामध्ये खूप जास्त अभ्यास आहे. त्यामुळे कदाचित येणाऱ्या काही दिवसामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळू शकते.